अनंत चतुर्दशी व्रत. व्रतामध्ये उत्तम व्रत, अंतनाम विख्यात, बांधावा रक्तपट्टसूत्र, हाती श्रीमदनंत प्रसादे. अनंत चतुर्दशी व्रताचे महत्त्व. श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव, सुख, समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो. पूजेचे साहित्य. अनंताचा धागा, 2 पाण्याने भरलेले कलश, गहू, 1 दर्भाची काडी, लाल कापड, 2 डिश, धूप दीप, गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फूल, पानामध्ये औदुंबर, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ असे प्रत्येकी 2 पान असावेत. नैवेद्यामध्ये 14 चुरम्याचे लाडू, वरण भात, 14 वाण्याची भाजी म्हणजे 14 प्रकारच्या भाजीपालाची एकत्र भाजी करणे. मांडणी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावर लाल कापड अंतरावा. त्यावर 2 पाण्याने भरलेले कलश ठेवावे. दोन्ही कलशाच्या खाली मूठभर गहू ठेवावेत. त्यानंतर दोन्ही कलशात वरील 5 प्रकारचे पान एक ठेवावेत. त्या दोन्ही कलशावर 2 प्लेट ठेवावी. मग लाल कापड डिशवर ठेवावे. त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी. रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा ठेवावा व दर्भाची काडी ठेवावी. पूजाविधी. पूजा मांडणी झाल्यावर पूजेच्या समोर नैवेद्य ठेवावा. चुरम्याच्या लाडूवर प्रत्येकी एक तुपाची फुलवात पेटवून ठेवावी. मग गुरुचरित्राचा 43वा अध्याय वाचावा. अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे. वाचन करताना जिथे पुरुष सूक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सूक्त पठण करावे. सोबत पंचोपचार पूजा करून घ्यावी. ज्या सेवेकऱ्याकडे मागील वर्षी अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावा व 43व्या अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे. पूजेची सांगता. पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यावी. अनंताचा धागा. पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील कर्ता पुरुषाच्या हातात बांधावा. मग 1 दिवस हातात बांधून झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिजोरीत वर्षभरासाठी ठेवावा. पुढील अनंत चतुर्दशीला तो धागा विसर्जन केला जातो. अनंती चा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधावा व महिलांनी डाव्या हातावर बांधावा. धागा बांधताना खालील मंत्र म्हणावा. या मंत्राने देवाची प्रार्थना करून नमस्कार करावा. अनंत संसार महासमुद्रमग्न समभ्युद्वर वासुदेव अनंतरूपे विनियोजस्व ह्यनंत सूत्राय नमो नमस्ते इति ब्रद्धा या मंत्राने दोरक बांधावा. जुना अनंत सोडण्याचा मंत्र. नम सर्व हितानंद जगानंदकारक जीर्णदोरममु देव विजृजेहम इति जीर्णदोरक विसर्जयेत. व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत अनंत चतुर्दशी व्रत आहे. श्री स्वामी समर्थ.